प्रेमात पडला की जोडीदार फिरायला घेऊन जातो आणि प्रेम जपायला लागला की जोडीदार देवदर्शनाला घेऊन जातो। तर अशाच देवदर्शनासाठी आपण कुठेतरी आलेलो आहोत। ते थंबनेल पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल तर आज कुठल्या देवदर्शनाला आलेलो आहोत। तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपण कुठलं देवदर्शन घेतलं आणि येथील काही माहिती मी तुम्हाला देणार आहे। श्री स्वामी समर्थ फॅमिली, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आपण आलेला आहोत आज मैलारपूरच्या खंडोबाच्या देवदर्शनासाठी आणि हे कुठे आहे तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते, नळदुर्ग येते। याच्या अगोदरचा पण ब्लॉग तुम्ही पाहिलाच आहे, नळदुर्गबद्दलच मी माहिती दिली होती आणि तिथल्या किल्ल्याला गेलो होतो। तर त्याच्यानंतर आम्ही आलो तिथल्या देवदर्शनासाठी। तर या खंडोबाला तुम्ही कधी आला नसेल तर एकदा नक्की जा। तर हे आहे बोरी नदी, खंडोबा मंदिरच्या समोरच्या साईडला आहे। जेव्हा पण आपण कधी जातो ना तिथे दर्शनासाठी तर असं म्हणतात अगोदर तिथे जाऊन हातपाय वगैरे धुवून घ्यावे आणि डोक्यावरती थोडंसं पाणी वगैरे लावून घ्यावं, म्हणजे अगोदर इथला आशीर्वाद घेतला जातो असं म्हणत असतात। तर अगोदर बघा आम्ही इकडे समोरच्या साईडला आलो, तितकं पाणी वगैरे होतं तिथं आणि आतमध्ये ना छोटे छोटे फिश वगैरे होते। तर आज तर खूपच मजा मस्ती करत होता आतमधले फिश। तर आता आम्ही इथे पाय वगैरे धुवून घेतो आणि डोक्यावरती पाणी वगैरे घेतो आणि मग इथून जातो आम्ही दर्शनासाठी। तर राज बघा पाणी बघितलं की किती मस्ती करतो। तरी ते वेगवेगळ्या इच्छा आणि वेगवेगळ्या मनोकामना वगैरे बोलल्या जातात। तर वरच्या बाजूला ना इकडे चूल वगैरे मांडलेले होतं बरं का खूप जणांनी, म्हणजे जसं काही तिथं स्वयंपाक वगैरे येऊन करतात आणि नैवेद्य वगैरे केलं जातं ना कोणाची इच्छा पूर्ण झाल्यानंतर, तर तसं काही केलेलं होतं तिथं। आम्ही वरच्या साईडला बघत होतो तर मग राज बोलत होता मम्मा इकडे चूल का बनवलेली आहे, त्याच्यावर मला एक गोष्ट आठवली की ते तुम्हाला सुद्धा सांगावी। तर महाराष्ट्रातील खूप जणांचं ना हे कुळदैवत आहे बरं का, आणि सर्वांना माहितीच असेल कोणाचं कुळदैवत आहे, ते पण इथे आलेच असतील। तर डिसेंबर जानेवारीमध्ये ना इथे खूप मोठी यात्रा भरली जाते आणि यात्रेच्या वेळेस ना खूप दूरदूरून इथे लोक वगैरे येत असतात आणि खरं तर मनोकामना जे काय आहे ना ते यात्रेच्या वेळेसच पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात, कारण यात्रा वगैरे पण असते आणि देवदर्शनासाठी पण खूप सारे असंख्य लोक इथं येत असतात। तर बघा इथला समोरचा जाते वेळेस ना परिसर वगैरे असा आहे। तर आम्ही तिकडे पाय धुण्यासाठी वगैरे गेलो होतो आणि नंतर तिथून इकडे समोर येत होतो। तर राज खूप सारे एन्जॉय करत होता आणि बाहेरच्या बाजूने हे जे मंदिर आहे ना ते असं दिसतं आणि कळसुद्धा मी दाखवलेला आहे तुम्हाला की बाहेरून कसा दिसतो। तर जेव्हा आपण मंदिरला जातो ना बाहेर इथे छोटे छोटे शॉप आहेत बरं का, आपल्याला प्रसाद वगैरे जे काही घ्यायचं आहे ते तुम्हाला भेटून जातो आणि भंडारा वगैरे खोबरं हे आपण उधळत असतो आणि ते माहिती तुम्हाला काय म्हणतात पुढं मी तुम्हाला सांगते। तर बघा इथं अशा पद्धतीने खोबर वगैरे आणि भंडारा घ्यायचे आणि नंतर आपल्याला इथं मध्ये जायचं आहे। सदानंदाचा येळकोट चांग भलं असं वरती तुम्हाला नाव वगैरे दिसेल। तर येळकोट म्हटलं आणि खंडोबा म्हटलं की सगळा पिवळा पिवळाच असणार, मग काय सगळा परिसर एकदम पिवळा असा झालेला होता। मंदिराच्या भिंती तुम्हाला तिथे गेल्यानंतर एकदम पिवळ्या अशा भंडाऱ्याने भरलेल्या दिसणार आहेत आणि आतमध्ये कुठल्याही मंदिरात जाताना तर प्रसन्नता असते, पण कुठल्याही देवाची खासियत एक वेगळीच काहीतरी असते आणि परिसरच सांगून जातो आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर एक काय अनुभव भेटणार आहे। जसं की इथल्या भिंती सांगत होत्या पूर्ण असा पिवळ्या रंगाचा कलर भरलेला होता। तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, तुम्ही म्हणाल मंदिरामध्ये तर आलेले आहेत आणि देव तर इतर नाही आहे, फक्त पिंड आहे शंभूची, जे की वरती डोक्यावरती टोप जो काही असतो ना खंडोबाचा तो त्याच्यावरती घातलेला होता। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे ना इथं देव का बरं नाही आहे, की जेव्हा डिसेंबर जानेवारीमध्ये एकच मंथसाठी ती यात्रा असते। आता प्रॉपरली तुम्हाला डेट टू डेट नाही सांगू शकत मी, डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये याच टायमिंगमध्ये ते एक मंथसाठीच देव इथे आलेले असतात आणि तेव्हा आपल्याला मंदिरामध्ये ना देवाचे दर्शन वगैरे घेता येत असतात। बाकी 11 महिने देव कुठे असतो हे तुम्हाला मी पुढे सांगते।
11 महिने देवणा अंदूर या गावामध्ये असतो बरं का. आणि हे जे पुजारी आहेत ना, काका वगैरे इकडे, त्यांनी सगळं काही माहिती सांगत होते. आता सर्वात महत्त्वाचं, ओरिजिनल आवाज काय ऐकायला नाही दिला, तर आजचा गोंधळ वगैरे पण चालू होता ना, त्याच्यामुळे ओरिजिनल आवाज काही तुम्हाला नाही ऐकायला दिला. ते महाराज जे आहेत, म्हणजे त्यांना आता महाराजच म्हणूयात आपण थोडक्यात, काका म्हटल्यापेक्षा खूप छान असं त्यांनी माहिती वगैरे देत होते. आणि मी म्हटलं मला काय माहिती नव्हतं बरं का की तिथे देव असतात का नाही, तर पण त्यांनी सांगितले की इथं देव वगैरे नसतात. 11 महिने तिकडे आणि 1 महिना इकडे, असे 12 महिने कम्प्लिटली देव कुठे राहतात त्यांनी सर्व सांगितले. तर बघा, इथे बाहेर आल्यानंतर कुटुंब वगैरे भरलेले होते. आता कुठल्याही मंदिरमध्ये आपण डाळ, मीठ, साखर वगैरे या सगळे जे पुरणपोळीसाठी साहित्य लागलं जातं ना, यापासून कुटुंब परडी वगैरे भरत असतो. पण खंडोबाचं म्हटलं तर खरं सांगायचं तर खोबर वगैरे आणि भंडारा हे जास्त सर्वात महत्त्वाचं असतं. तर किती छान असे इथे कुटुंबे भरलेले होते ना. आता कुठल्याही मंदिरामध्ये जाते वेळेस ना, नेहमी आपण नारळाचा प्रसाद घेत असतो किंवा पेढ्याचा प्रसाद घेत असतो. आता ते आपली इच्छा आहे, आपण कुठला कसा प्रसाद घ्यायचा आहे ते. आणि प्रसादही नाही घेतला तुम्ही, एक नॉर्मली फूल जरी ठेवून हात जोडलात ना, फक्त तुमची मन वगैरे चांगलं असेल आणि चांगलं स्वच्छ मनाने जर देवाच्या दर्शनासाठी आला असाल आणि तुमची मनोकामना जर एक अगदी मनापासून जर मानत असाल ना, तरी देव ऐकतो बरं का. फक्त मनामध्ये काही पाप न ठेवता सर्वांचं चांगलं होऊ दे हे जरी ठेवलं तर देव आपलं नेहमी चांगलंच करत असतो. तर बघा, आमचं दर्शन वगैरे झालं. आतमध्ये मी प्रसाद वगैरे ठेवला. तर आम्ही आता इकडे समोरचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही इकडे फिऱ्या मारतो. आता इथे काय म्हणतो आम्ही तुम्हाला सांगते. तर देव खंडोबाना बाणाईसाठी इथे आलेले होते. तर म्हणतात ना, आपलं प्रेम किंवा आवडती व्यक्ती मिळवण्यासाठी कुठेही जातात. तर खरंच ते खंडोबाने सिद्ध करून दाखवलं होतं. बाणाईसाठी ते इथे आले होते. आणि हे स्थळ मेन म्हणजे ना, त्यांचं विवाहस्थळ असं सुद्धा मानलं जातं बरं का. आता मी तुम्हाला सांगते, आम्ही जेव्हा ते भंडारा वगैरे उधळत होतो ना, तेव्हा आम्ही काय म्हणत होतो, काय म्हणत होतो राज? एकट एकट जय मल्हार, एकोट एकोट जय मल्हार असं म्हणत म्हणत आम्ही जे काही भंडारा घेतला होता ना, ते सगळं काही उधळला आणि मग मस्त असं खंडोबाचं दर्शन घेतलं. आणि तिथून आता आम्ही इकडे कुठे आलोत बघा. आता हे जे आहे ना, खंडोबाचं पुरातन मंदिर आहे बरं का. हे आहे जुनं मंदिर. तर सर्वात अगोदर इकडे येतात आणि तिकडे जातात दर्शनासाठी. पण आता सर्वजण काय करत आहेत, तिकडे नवीन मंदिर झालेलं आहे ना, आणि 1 महिन्यासाठी देव पण येतात ना, तर तिकडेच येतात जास्त. तर तिकडे ते दर्शनासाठी वगैरे जातात. त्याच्यामुळं आम्ही पण अगोदर गाडीमधून आलो होतो ना, त्याच्यामुळं आम्ही तिकडे दर्शन घेतलं आणि म्हटलं चला जुनं मंदिर आहे ना, ते पण पाहूयात आणि तिथलं पण दर्शन घेऊयात आणि थोडा व्हिडिओ पण शूट करूयात, जेणेकरून तुम्हाला पण मी मंदिर वगैरे दाखवू शकेल. पण सर्वात महत्त्वाचं नाही, ते लॉक लावलेलं होतं, त्याच्यामुळं काय आम्हाला मंदिरमध्ये नाही जाता आलं. आणि इथं हमेशा लॉकच असतं बरं का, सतत लॉक लावलेलं असतं. तर त्याच्यामुळं मी इथे थोडंसं जितकं होईल तितकं शक्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर बाहेरूनच पूजा वगैरे केली, प्रसाद वगैरे ठेवलं आणि राजला पण म्हटलं तू पण हात जोडून घे बाहेरूनच, म्हणजे जय करून घे. तर बघा, हे मंदिर किती सुंदर आणि किती छान दिसत आहे ना, बाहेरून पण देव किती छान दिसत आहेत. तर राजना तिथे भंडारा वगैरे लावत होता. मम्मा मी तुला लावू का? तर राजने मला लावलं. आणि नंतर ते भंडाऱ्यामध्ये मिक्स केलेलं खोबर वगैरे असतं ना, तर खरंच खूप खाण्यासाठी चांगलं असतं. आणि प्रसाद म्हणून तर आपण ते खातच असतो. ते कोणी कोणी खाल्ले मला सांगा बरं. मी तर खाल्ली, पण मी राजला पण सवय लावली बरं का. कुठे कोट जय मल्हार, कुठे कोट जय मल्हार. चला मग, आमचं मस्त असं इकडे खंडोबाचं दर्शन झालं. त्या महाराजांनी आम्हाला छान अशी इथं माहिती सुद्धा दिली. तर आम्ही इथं दर्शन घेतलेलं आहे. तर तुम्ही पण घ्या पुन्हा एकदा बघून दर्शन, आणि किती छान वाटतं ते सुद्धा सांगा. तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आणखीन एक वेळेस मी तुम्हाला इथला ब्लॉग नक्कीच दाखवेल आणि तेव्हा पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करेल. कसं वाटलं सांगा, आणि भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय. तर काही आठवणी आठवणीतच राहून जातात बरं का. आणि काही गोष्टी ना फक्त आठवणीतच राहण्यासाठी बनलेल्या असतात. पण जे होतं ना, ते चांगलंच होत असतं नेहमी. चला मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. राहिलेलं वाक्य एक शेवटी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं.